लवबर्ड्स बघा आमच्या ग्रुपचे लवबर्ड्स बघा. हे असे रोडवर चाले असतात त्यांचे. अरे नको गाडी जुगाडी मंडप वाला आहे. हॅलो गाईज, तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आमचा रिटायरमेंटचा कॉल आमच्या MSCB मधला. तर आता मी तिकडेच चाललो आहे, ऑफिसमधून आताच निघालो आहे. इकडे समोर बघतायत ते गणपती मंदिर. पोचलोय लोकेशनवर. आता इथे आम्ही त्याचा नाश्ता करतोय. इथे नाश्ता करायलाच सांगतात आमची पोरं. ब्लॉकमध्ये आहे आहेच. तर आता आम्ही इथून निघालेलो आहे ऑफिसच्या इथून. इथे सागर आहे, इथे रायडर आमचा आकाश भाऊ आहे. आज नवीन ड्रायव्हर आहे. आता इथून आम्ही बदलापूर ना अंबरनाथला जाऊ. आता तिथे नंतर जाऊन शो चालू आहे आमचा. पण काय एवढं काय जुनं ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर केला आम्हाला. नाही, नवीन ड्रायव्हर नाही, भाऊ आमचा जुना आहे. असं नाही का नाही, भाऊ आमचा फक्त लांब असल्यावरच गाडी काढतो, चालवतो. हा काहीच बघू शकता तुम्ही चेतन का. अरे सर्दी पकडली. आलो का भावाच्या जोडीला जातो आता आम्ही. माझ्या जागी आता सागर चेतनच्या गाडीवर गेला. मला सर्दी झाली म्हणून गाडीतच बसलो. आकाशाने मी मस्त अंबरनाथला जाऊ आता. आकाश पण आज मस्त बिझी आहे कामात त्याच्या. आज बऱ्याच दिवसांनी मला भेटला तो. त्या दिवशी आम्ही त्याच्या इथे मला भेटला नव्हता. तो माझी वाट बघत थांबलेला. मला जायला लेट झाला म्हणून मस्त आकाश कॉल होता म्हणून तो दुसरीकडे निघून गेला. मागे आमची गँग बसली. आमचे रायडर आता अमिता आणि नित्या चाललेत. मला टेम्पोत बसायची हौस आली. हो हाय गाईज, आमच्या बँकेची रिक्षा रेडी होऊन चालले. डायरेक्ट जाऊन सेटअप लावायचं. आज मला मस्त आराम आहे. डोके फिरलेत. आपण पोचलोय विठ्ठलवाडीला. हा समोर बघताय तो तुम्ही विठ्ठलवाडी स्टेशन. इथून अंबरनाथला जायला रोड आहे केलं. आपले सगळे इकडे इकडे सॅर होता. तू किती वाजता गेला रे? मी 8:30. मग मी काहीतरी 8:45ला तिथे 8:30 हा 8:45ला पोहोचलो तिथे त्या दिवशी. हे तुम्ही बाय त्या दिवशी आकाशचा पण कॉल होता. आणि आकाशने पूजा लवकर जाऊन अटेंड केली. मला जायला लेट झालं. नाही तर मी आकाशच्या जोडीला भेटलो असतो तुम्हाला. होती पाहिजे बडी चांगली होते. होते हा चांगले होते. तू ओळखलं तर रोटवाला पोराला तुम्ही ओळखलं ते मॅड बॉय होता एक ना. आता आपण पोहोचलोय श्रीराम टॉकीजवर. हा इथून रोड आहे का इथून आहे अंबरनाथला जायला? कोणता एरिया आहे नक्की रे? पवई चौक. अंबरनाथला कुठे जायचं आपल्याला? ते ना झेंडा चौकात जायचं एवढं माहिती आहे. लवबर्ड्स बघा आमच्या ग्रुपचे लवबर्ड्स बघा.
हे असे रोडवर चाळे असतात त्यांचे. बऱ्याच दिवसांनी आमची पोरं एकत्र आहेत. तर सगळी पोरं असल्यावर मजा एकदम आमची वेगळीच असते. आमच्या पोरांची एकच खासियत आहे, जेव्हा सगळी पोरं एकत्र येतात तेव्हा खूप धिंगाणा असतो आमचा. भले कॉल महिना 2 महिने असं तर आम्हाला काही गम नसतो, पण आमची त्या निमित्ताने ऑर्डर असल्यामुळे आम्हाला एकत्र भेटायला जमतो. नाही तर प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतो. तर आज कॉल येतं. आज बघायला गेलं तर बरीचशी पोरं आमची एकत्रच आहे. आज सगळे आलेले, त्यामुळे आज मजा येणार आहे कॉलला पण आणि अजून बाकी मजा मस्ती करायला. आता आपण पोचलो मटका चौकात. इथून किती लांब आहे? 6 मिनिटावर आहे अजून. इथून राईटला आहे आपल्याला. इथे आमच्या अमोलचा गाव आहे. आतमध्ये गेल्यावर इथून असा जाऊसाई. आमच्या ग्रुपच्या जुन्या आठवणी म्हणजे जाऊसाई गाव. आणि अमोल आणि आजा आमचा. बरेच दिवस त्यांना पण भेटलो नाही आम्ही. त्यांना सवडीने टाईम काढून भेटू आपण लवकरच त्यांना. आपण पोचलो झेंडा चौकात. दिसतो तर तुम्हाला झेंडा चौक. इथे अंबरनाथ स्टेशन, रेल्वे स्टेशन, आणि हा एक झेंडा चौक. आता पोहोचलो आम्ही झेंडा चौकात. बाकीची पोरं येतात, त्यांची वाट बघत बसलो आम्ही. पुढचं कुठे जायचं आम्हाला नेमका पत्ता नाही माहिती. हे लोक येतात, थांबायला सांगितलं. बघू त्यांची वाट बघायला.
आज आम्ही स्टँड नाही आणलाय, स्टँडला त्याने जुगाड केलाय, मंडपवाल्याला कपडा बांधून टाकलाय. जुगाडी मंडपवाला आहे, जुगाडी मंडपवाला आहे. सस्ते में काम मस्त हो जाएगा. 4 शादी का खर्चा 1 शादी में उठाएगा. Somewhere in between what will and has been, it's a constant fight, oh my. But I'm not falling, even if I'm pulling a little. No, I'm not falling. But when did I get lost in the आज गाड़ी तुम्हारा भाई चलाएगा. आज तुम्हारा भाई गाड़ी चलाएगा बोल देतो. नया खिलाडी गिअर कमी कर ना. पहिल्यावरच आहे. लोड्या बघा का तर रात्रीचे वाजले राईट ना. राईट राईट किती वाजले? 12 वाजलेले. मी चालवलेली बरी असते. मीच 5 मिनिटात चालवणार आणि पहिल्यावर नव्हती ती स्टार्टवर. मी बोललो तुला काय ऐकत नाही माझं. पहिल्यामध्ये पूर्ण आज मजा येते टेम्पो चालवायला. इसका आदत नाही आहे. थोडाच वेळ चालेल मला. जाते जाते इकडे मारतो. लगेगा तो आवाज आएगा. जाते रे आरामशीर. आज नवीन ड्रायव्हर आहे, समजून घ्या. हॅलो, हा बोल. कुठे आहे? त्याला विचार ना. दे फोन, दे 1 मिनिट. विषय नाही एवढं. जा इधर 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 इधर. हॅलो, सक्सेसफुली आता आम्ही गाडी काढलेली आहे. 2 मिनिटं थांब. आता दोन जमली गाडी आता. 2 मिनिटं थांब. किती वेळात घरी पोहोचून येत्या? अर्धा घंटा. अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचू. पण मी शोध येणार आहे बहुतेक. मला ही दालवायला मजा नाही येते. BMW चालवली अशी वाटते. कशी आहे ना. लाव साईडला. थोडं मला मजा येते. कारण ती तुला परफेक्ट जमते. मला एवढी परफेक्ट नाही जमत.
ये सिस्टीम ही सवय रे मला पीछे नहीं जा रहा है झाली बघा ताबा आता आकाश भाऊनी घेतलाय आता ते फुल स्पीड मध्ये आपल्याला घरी पोहोचवणार आहेत आपल्याला घेणार आहे गेले ते पाठी बंगल तर मजा येते जायला टेम्पोची सवारी गाडीला हात नाही लावणार शपथ खाल्लीस का काय पण बोलतो ए माझ्या गाडीला माझ्या गाडीला पण नाही रे मी कुठे काय बोलले तू दुसऱ्याचा एक्सपिरियन्स माझ्यावर नको टाकू तुला कोण बोलतो ना मला चांगलं माहिती म्हणजे पता आहे आय मेरी चालक तुला समजलं ना आकाश कोणाला बोलतो ना वाजलेत 12 आणि आपण आलो आता झेंडा चौकात आता मटका चौकात ना आपण पटकन घरी जाऊ येईल ना आता ब्रिज संपल्यावर गाईस तर आता पोहोचलोय आम्ही लास्ट स्टॉपला जिथे गाडी मी ऑफिस जवळ लावलेली तिथे आपला भाऊ आकाशदादाने आपल्याला सोडलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद भरपूर भरपूर आभार आपण गाडी घेऊ आणि आता घरी निघू आता आपण पोहोचलो MSCBच्या ऑफिसवर इथं आपली समोर गाडी लावली आहे पार्किंगला गाडी घेऊ आता घरी निघूया